या 5 गोष्टींमुळे तुमच्या शरीरात B12 ची कमतरता असू शकते. नंबर 1, पूर्ण शाकाहारी आहार. B12 शक्यतो प्राणीजन्य पदार्थामध्ये जास्त प्रमाणामध्ये आढळते आणि ज्या व्यक्तींचा आहार केवळ शाकाहारी आहे अशा व्यक्तींना मग B12 ची कमतरता असते. वनस्पतीजन्य पदार्थामध्ये B12 खूप कमी प्रमाणात असते किंवा कधी कधी अजिबात नसते. दूध, दही यासारखे शाकाहारी पदार्थ कमी खाणाऱ्या लोकांमध्ये देखील B12 ची कमतरता खूप जास्त असू शकते. नंबर 2, 50 वर्षावरील व्यक्ती. वयानुसार आपल्या शरीरामध्ये B12 चे शोषण कमी कमी होत असते. या लोकांचा आहार देखील कमी असतो आणि यांना भूक देखील कमी लागते. B12 चे ऍब्सॉर्प्शन चांगले होण्यासाठी आपल्या पोटामध्ये इंट्रायसिक फॅक्टर हा घटक असतो आणि वयानुसार हा घटक कमी होतो. त्यामुळे वयस्कर लोकांमध्ये नेहमी B12 ची डिफिशियन्सी असते. नंबर 3, डायबिटीस. डायबेटिकच्या पेशंटना मेडिसिन मध्ये मेटफॉर्मिन नावाचे ड्रग दिले जाते आणि या मेटफॉर्मिनमुळे आपल्या पोटामध्ये व्हिटॅमिन B12 चे शोषण खूप कमी प्रमाणामध्ये होते. म्हणूनच मॅक्झिमम डायबेटिकच्या पेशंटमध्ये B12 ची डिफिशियन्सी असते. नंबर 4, ऍसिडिटीसाठी वारंवार घेण्यात येणारे मेडिसिन असतात. ऍसिडिटीसाठी मोस्टली आपण ओमेप्राझोल, पॅन्टॅप्रोझोल यासारखे पीपीआय म्हणजेच प्रोटॉन पंप इनहिबिटर नावाचे अँटासिड्स आपण घेत असतो. हे पीपीआय आपल्या शरीरामध्ये B12 चे शोषण कमी करू शकतात आणि त्यामुळे दीर्घकाळ जर तुम्ही ऍसिडिटीसाठी हे मेडिसिन घेत असाल तर तुमच्यामध्ये B12 ची कमतरता जास्त भासू शकते. नंबर 5, मद्यपान. लिव्हर हे B12 साठवण्याचे महत्वाचे ठिकाण आहे आणि जी व्यक्ती मद्यपान जास्त करते त्याचा दुष्परिणाम लिव्हरवरती होत असतो. तसेच अल्कोहोल आपल्या पोट आणि आतड्यातील आतील आवरणाला इजा पोहोचवत असतात. त्यामुळे B12 चे ऍब्सॉर्प्शन या लोकांमध्ये कमी होत असते. म्हणून मद्यपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये नेहमी B12 ची डिफिशियन्सी असते. जर तुम्ही ऑलरेडी कुपोषित असाल किंवा दीर्घकाळ पचन संस्थेचे काही तुम्हाला आजार असतील तरी देखील तुमच्या शरीरामध्ये B12 ची डिफिशियन्सी असते. जर तुम्हाला ही B12 कोणत्या पदार्थामध्ये जास्त प्रमाणात असते याची लिस्ट पाहिजे असेल तर कमेंट मध्ये तुम्ही मला B12 असा मेसेज करा. त्यावर मी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करेन.